जय हरी. एकादश स्कंद भाग 24. भगवंताची नामकीर्ती याविषयी नाथ महाराज सांगतात. भगवंताच्या प्राप्तीचे मुख्य मार्ग 3. पहिला मार्ग ज्ञानमार्ग, दुसरा योगमार्ग आणि तिसरा प्रेममार्ग किंवा भक्तिमार्ग. आत्तापर्यंत नाथांनी ज्ञानमार्गाचं वर्णन केलं. आपल्या स्वच्छ बुद्धीला जे सत्य म्हणून पटतं ते सहज जीवनात साकार होणं हा ज्ञानमार्ग. सगळ्या ठिकाणी ब्रह्माचं अधिष्ठान आहे असं सद्गुरूंनी सांगितल्याबरोबर आपल्या प्रत्येक कर्मामध्ये त्याचा अनुभव येणारे किती लोक सापडतील. ज्ञानमार्ग उत्तम खरा, पण त्यासाठी लागणारा अधिकार फार क्वचित सापडतो. अनुभव येणं दूरच राहिलं, पण सद्गुरूच्या वचनांवर इतकी निस्सीम निष्ठा देखील नसते. आपण अपूर्ण आहोत तोपर्यंत आपलं मन शंकायुक्त असतं, अर्थात आपली श्रद्धा देखील डळमळीत असते. शरीरानं आपल्याप्रमाणे दिसणाऱ्या सद्गुरूच्या ठिकाणी पूर्णत्वाची भावना करून त्यांच्या वचनावर पूर्ण निष्ठा बसणं हे अतिसात्विक श्रद्धेचं लक्षण आहे. अशी श्रद्धा जगात फारच अल्प प्रमाणात सापडते, म्हणून ज्ञानमार्गाचे अधिकारी थोडे असतात. योगमार्गाच्या अडचणी देखील अशाच आहेत. अष्टांगापैकी यम आणि नियम ही 2 अंगच साधण्यास कठीण आहेत, पण एखाद्यानं निश्चयानं ती साधली तरी प्राणायामाचं अंग झेपणं कठीण जातं. हेही साधलं तरी योगमार्गात मोठा संयम आणि सातत्य लागतं, ते टिकणं कठीण आहे. म्हणून योगमार्ग देखील सामान्यांचा मार्ग नव्हे. आता राहिला प्रेमाचा मार्ग. हा मात्र अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुषांना साध्य आहे. आता प्रेमाचा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग. वाटेल त्या परिस्थितीत, देहाच्या वाटेल त्या कालामध्ये माणूस भक्ती करू शकतो, प्रेम करू शकतो. म्हणून संतांनी भक्तीचं मोठं महत्त्व गायलं आहे. भगवंतावर प्रेम करणं म्हणजे भक्ती होय. आत बाहेर सगळ्या ठिकाणी ब्रह्मसत्ता पाहण्याची ही अगाध निष्ठा भोळ्या भाबड्या सामान्य माणसांना साधत नाही. त्याच्यासाठी दुसरं एक उपाय, सोपं असं साधन सांगतो नाथ महाराज सांगतात. सामान्य माणूस तरुण जाण्यास चित्तशुद्धी हा खरा उपाय आहे. चित्तशुद्धी होण्यास भगवंताचं चरित्र मनापासून ऐकावं. भगवंताचा जन्म, त्याचे गुण तसंच त्यांची कर्मे मनापासून श्रवण करावेत. समजा एखाद्या बाईचा मुलगा हरवला. तो सापडल्याची बातमी ती जितक्या उत्कंठेनं आणि प्रेमानं ऐकते, तितक्याच उत्कंठेनं आणि प्रेमानं जन्माचं सार्थक करणारी ही हरिकथा ऐकत जावी. या ओवीमध्ये नाथ महाराज असं सांगतात. चुकलिया पुत्राची वार्ता, जेणे अदरे ऐके माता, त्याची हरी कथा ऐकेत जावे. ही हरीची जन्मकर्म आणि गुण अनंत आहेत. ती ऐकताना मात्र चुकलिया पुत्राची वार्ता, जेणे आदरे ऐके माता, त्याच उत्कंठेनं त्याच प्रेमानं हे भगवंताचं गुणगान ऐकणं गरजेचं आहे. खरं तर हे सगळं ऐकायला मिळणं कठीण आहे, परंतु लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली पुराणं तरी पूर्ण श्रद्धेनं ऐकावी. पुराणांमध्ये अनेक देवदेवतांची वर्णनं आढळतात, तरी सगळे देव ज्याच्या चरणी लीन होतात आणि वेदांनाही जो वंद्य आहे असा एकटा श्रीकृष्णच पूर्ण श्रेष्ठ समजावा. श्रीकृष्णाचं
अत्यंत अद्भुत जन्म आणि परमार्थानं भरलेली त्याची कर्म जी त्यानं स्वमुखानं सांगितलेली आहेत ती सगळीच्या सगळी मनापासून ऐकावीत. पण श्रवण केलेलं मनना वाचून वाया जातं. म्हणून श्रवणाचं मनन केलं तर ते श्रवण परम पावन होतं. भागवतामध्ये आपण धुंदुककारीचं जे बघतो की धुंदुककारी हा शेवटी पिशाच्च योनीमध्ये गेला होता आणि त्याचा भाऊ अर्थात गोकर्णाने भागवत कथेचं आयोजन केलं होतं. तर तिथे बसण्यासाठी अर्थात पिशाच्याला कोण जागा देणार म्हणून तो वेळूमध्ये बसला होता धुंदुककारी. पूर्ण नियमांसह त्याने कथा श्रवण केली होती. अर्थात पूर्ण नियम म्हणजे एकाच आसनावर बसलेला होता, उपवास धारण केला होता आणि मुख्य म्हणजे जे जे श्रवण केलं त्याचं मनन केलं होतं आणि म्हणूनच नंतर तो दिव्य झाला आणि भगवंताशी एकरूप झाला. आणि म्हणून श्रवण केलेलं ते मनन केलं तर श्रवण परम पावन होतं. आणि हे जर पिशाच्याच्या बाबतीत घडत असेल तर आम्ही तर भगवत भक्त आहोत. मग आम्ही काय केलं गेलं पाहिजे तर भगवंताचं नाम कानावर पडलं असता ते आपल्या मुखातून बाहेर पडल्या गेलं पाहिजे आणि ते श्रद्धेने पडल्या गेलं पाहिजे. पण कानावर पडलेलं नाम ज्याच्या अंतःकरणात शिरतं त्याचे सगळे पाप धुतले जाऊन तो भगवंताच्या चरणी लीन होतो. याप्रमाणे श्रद्धेनं श्रवण करून त्याचं मनन केलं तर विकल्प विराम पावतात आणि वृत्ती आपोआप शुद्ध होऊ लागते. वृत्ती शुद्ध होऊ लागली म्हणजे अंतःकरणात आनंद उचंबळू लागतो. त्या आनंदाच्या भरात साधक स्वतः हरिकीर्तन करू लागतो. ज्ञानचर्चेनं आणि काव्यालंकारानं नटलेलं भगवंताचं अगाध चरित्र तो कीर्तनात सांगू लागला म्हणजे परमानंद ओसंडतो. अशा रीतीनं भगवंताच्या प्रेमानं भक्त भरून गेल्यावर ज्या भगवंताला जन्म नाही त्याच्या जन्माचं तो वर्णन करतो, ज्याला कर्म नाही त्याच्या कर्माची कथा सांगतो आणि ज्याला नाम नाही त्याचं नामसंकीर्तन करून प्रेमानं डोलू लागतो. आत्मकल्याण साधण्यासाठी खरे भक्त लौकिकाची लाज टाकतात आणि निर्लज्ज आणि निशंक होऊन नामसंकीर्तनात आवडीनं नाचतात. आता या संकीर्तनाचं महत्त्व किती सांगावं. आणि म्हणूनच आम्ही जे म्हणतो ना नामसंकीर्तन कधी कुठे कसं करावं तर अहो येता जाता उठता बसता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी अतिसुखाच्या अवसरी समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कोणतंही कार्य करा, कोणतंही काम करा, जेवण करा, झोपा, बसा, चाला, उठा, केव्हाही तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत राहा असं आम्हाला संत सांगतात. कारण हरिनामसंकीर्तनानं दोष जळून जातात, जप तप निराश होतात. म्हणजे काय तर हे केलेल्याचा अहंकार निघून जातो, यमलोक ओस पडतो आणि तीर्थांना काम उरत नाही. तसंच यमनियमांना उपवास पडतात आणि योगाभ्यास मरायला टेकतो. काय होतं तुम्ही म्हणाल हे नेमकं चाललं आहे काय तर कीर्तनाचा गजर होऊ लागला की केवळ आणि केवळ नामसंकीर्तनानंच भगवंत आमचे सगळे दोष नाहीसे करतो. कीर्तनाचा गडगडाट सुरू झाला की जिकडे तिकडे आनंद दुमदुमतो. त्या आनंदाच्या भरात विष्णू डोलू लागतो तर शंकर तांडव नृत्य करू लागतो. तात्पर्य काय तर हरिकीर्तन मनाला परम समाधान देतं. हा भक्तीचा राजमार्ग आहे. या मार्गामध्ये स्वतः भगवंत भक्ताचं रक्षण करतो. वास्तविक भगवंताला जगामध्ये कोणी शत्रू नसतोच, पण भक्तांचा द्वेष करणारा माणूस भगवंताचा शत्रू बनतो आणि त्याचा नाश मात्र भगवंत करतो.
आपल्या चक्रानं भगवंत भक्ताच्या अभिमानाचा चेंदा मेंदा करतो. गदेनं मोहममता छेदून टाकतो. शंखानं आत्मबोधाला जाग करतो आणि कमलानं सदा आपल्या भक्तांची पूजा करतो. जिथे प्रत्यक्ष भगवंत रक्षण करता आहे तिथे भवभयाची वार्ता उरणारच कशी. ज्यांना भगवंताची कथा श्रवण करण्याची सोय नसेल किंवा ज्यांना हरिकीर्तन करता येत नसेल त्यांनी भगवंताचं नामस्मरण करावं. जे लोक नित्य नामस्मरण करतात त्यांची कधीही अधोगती होत नाही. जय हरी.